सामन्याला सुरुवात करा. अजिंक्य स्पोर्ट झूचंद्र आणि सोनिका माता मालोडी ए दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय अजिंक्य स्पोर्ट झूचंद्र या संघाने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि सोनिका माता मालोडी संघाला शतरक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलाय आणि हा सामना 3 षटकांचा असेल हे देखील लक्षात ठेवायचं आहे. 3 षटकांचा सामना असेल. आज जर पाहिलं तर दोन्ही संघांची कामगिरी चांगली पाहायला मिळाली आणि दोन्ही संघाने क्रीडा रसिकांचे मने जिंकलेत. काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. हितेश चौधरी या मॅचच्या मध्ये देखील त्याची चांगली कामगिरी आणि त्याच्या सोबतीने हर्षद पाटीलचा देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. परंतु अजिंक्य स्पोर्ट झूचंद्रसाठी ऋतिक म्हात्रे, कल्पेश म्हात्रे, चेतन पाटील अगदी जर पाहिलं तर सांघिक खेळ या संघाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये सेमीफायनलमध्ये दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत आणि अजिंक्य स्पोर्ट या संघासाठी या हंगामामधील ही यशस्वी स्पर्धा आहे असंच म्हणावं लागेल. कारण या स्पर्धेमध्ये त्यांचा प्रवास आतापर्यंत खूप चांगला राहिला आहे आणि तो प्रवास नक्कीच अगदी सुखाचा करण्याचा प्रयत्न देखील या मॅचमध्ये जरूर केला जाईल. परंतु त्यांच्यासमोर अगदी भरपूर मोठं आव्हान आहे सोनिका माता मालोडी ए संघाचं. कारण मागील मॅचमध्ये त्यांचे फलंदाज अक्षरशः बरसले. फक्त षटकार आणि चौकारांची भाषाच त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली आणि भरपूर मोठे फटके त्यांच्या माध्यमातून त्या मॅचमध्ये पाहिले आणि एकतर्फी सामना तो या संघाने जिंकला होता. त्यामुळे हा सामना देखील रंगेल, अफलातून सामना पाहायला मिळेल. चला सामन्याला सुरुवात करा. 3 षटकांचा सामना आहे. शतरक्षण सजवायचं आहे. सोनिका माता मालोडी संघ आणि अजिंक्य स्पोर्ट झूचंद्र संघ आपली सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. सोनिका माता मालोडी आयोजित ही क्रीडा स्पर्धा. सुंदर असे वातावरण, गोड गुलाबी हवा, वेड लावी जीवा ही क्रिकेटची हवा. वेड तर प्रत्येकाला असतं, कोणाला प्रेमाचं तर कोणाला क्रिकेटचं. वेड लावी जीवा ही क्रिकेटची हवा. अगदी जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना ऋतिक म्हात्रे, त्याच्या सोबतीनं चेतन पाटील चांग या नावाने जास्त चर्चेमध्ये असणारा खेळाडू आहे आणि दोन्ही फलंदाज या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग करतायत. त्यामुळे अजिंक्य स्पोर्ट झूचंद्र संघासाठी चांगली बाब आहे. परंतु याही मॅचमध्ये त्यांना चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. कारण 3 षटकांचा सामना आहे. हर्षद पाटील चांगल्या फॉर्मात असलेला गोलंदाज आहे आणि त्याने देखील इनिशियल ओव्हरमध्ये सोनिका माता मालोडी संघासाठी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये क्रीडा रसिकांना मजा येईल आणि यूट्यूब वाहिनीवरती स्पर्धा पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही पाहताय सोनिका माता मालोडी चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना पाहायला मिळतोय. कल्पेश म्हात्रे अगदी जर पाहिला तर तो देखील चांगल्या फॉर्मात आहे आणि एकंदरीत सलामीला जर पाहिलं तर चेतन पाटील आणि ऋतिक म्हात्रे हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद पाटील हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात करा. जास्त वेळ खर्च करू नका, आपल्याकडे वेळ कमी आहे. जरूर हा शेवटचा सामना असला तरी अंधुक प्रकाशामध्ये हा सामना गेला नाही पाहिजे ही प्रामाणिक इच्छा आहे आयोजकांची. त्यामुळे लगेच सामन्याला सुरुवात करा. कारण हिवाळा आहे, विंटर सीझन आहे आणि या दरम्यान दिवस थोडा लहान असतो, लवकर रात्र पडते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पहिलाच बॉल. यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील पाहायला मिळाली. परंतु इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू खेळत असताना स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे चेतनने केला. चेंडूला कट करायचा होता खऱ्या अर्थानं, परंतु वेग भन्नाट होता आणि डॉट चेंडू आला आहे. गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी चांगला फटका गॅपमध्ये खेळले. ज्या फटका पहिल्या चेंडूवरती खेळायचा होता ना, तो फटका या चेंडूवरती आला. फलंदाज चेतनच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका बॅकफुटला गेले, जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि पॉईंट क्षेत्रामध्ये कमालीचा स्क्वेअर कटचा फटका चेतन पाटीलच्या बॅटमधून या मॅचमध्ये येतोय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खोलात टाकलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. वाह, काय फिल्डिंग पाहायला मिळाली. जबरदस्त एफर्ट्स येत असताना गोलंदाज हर्षद या मॅचमध्ये. कारण मागील चेंडूवरती चौकार आला आणि इथे जर पाहिलं तर खोलवर टपाचा चेंडू होता आणि समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेतनने केलाय. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं.
इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि एक धाव मिळते या चेंडूवरती. चांगलं कमबॅक केलं या षटकामध्ये हर्षदनं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि प्रत्येक धावेसाठी संघर्ष मैदानावरती देखील सुरू आहे. एक चांगला बॅटल दोन बलाढ्य संघामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार हर्षद पाटील. ऋतिक मात्रेसाठी त्याच्या बॅटमधून घनाघाती स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. व्हॉट अ स्ट्रोक. षटकार. मात्रेच्या बॅटमधून आलाय बॉल. अगदी मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे गेला होता. 6 धावांसाठी मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय. आज जर पाहिलं तर ऋतिक मात्रे या स्पर्धेमध्ये रंगात आलाय आणि त्याच्या बॅटमधून हा विस्फोटक आणि विध्वंसक फटका पाहायला मिळतोय. चेंडूला सरळ धडलाय सीमारेषेच्या पलीकडे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. इथे विकेट मिळाली. महत्वाची विकेट या मॅच मध्ये. हर्षद पाटील ऋतिक मात्रेला बाद केलाय. मोठा धक्का. फलंदाज बाद. लवकर खेळले होते. मिसटाईम फटका होता. ऑफस्टम्पच्या बाहेरील हा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिसटाईम फटका. चेंडू हवेत वावरला आणि यष्टांच्या मागे इथे चौधरी काय जबरदस्त कार्य करतायत आणि महत्त्वाची विकेट प्राप्त केली. कारण ऋतिक मात्रेच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये जबरदस्त धावा आल्या होत्या आणि अखेर त्याला रोखलाय गोलंदाज हर्षद पाटीलनं. महत्त्वाची विकेट प्राप्त केली. कारण ज्या विकेटची गरज होती ना तीच विकेट प्राप्त केली. कारण सर्वात जास्त धोकादायक असणारा फलंदाज अर्थातच ऋतिक मात्रे परतलाय अगदी मैदानाच्या बाहेर. संघाची धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 11 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय कल्पेश मात्रे. मागील मॅचमध्ये काय जबरदस्त कामगिरी त्याने केली होती विथ द बॅट. त्याचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला होता. तोच फलंदाज पुन्हा एकदा मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती स्वयं भगत हा गोलंदाज येतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या परंतु एक विकेट महत्वाची प्राप्त केली. गोलंदाज स्वयं भगत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला चेतन पाटील चँग आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस हुकचा फटका. फटका फसलाय. रोहन आहे तिथे. रोहनने चुकी केलेली आहे. कॅच ड्रॉप. ओहो. चेतन पाटील चँगचा सोडलेला झेल या मॅच मध्ये हृदयावर सुई टोचल्यागत दुःख देईल का? तुम्हाला वेदना देऊन जाईल का? कारण चेतन पाटील चँग ही तोफ आहे आणि तोफेतून जेव्हा गोळे सुटतात ना ते तुम्हाला झेलावेच लागतील. इथे मोठ्या खेळाडूचा झेल सोडलाय. रोहनने इथे चुकी केली आहे आणि मिळाली आहे इथे एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा स्वयं भगत. ओव्हर द विकेट. कल्पेसाठी लोअर फुट चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न इथे केला जाणार नाही. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 धावा या षटकामध्ये. स्वयंचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत. इम्प्रेस करतायत. प्रभावित करतायत. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रोहन पुन्हा एकदा डाऊन द बॉल. इथे पकडलाय झेल. वाह काय जबरदस्त झेल पकडलाय आणि इथेच फलंदाज जर पाहिलं तर चेतन पाटील. इथे त्याला मात्र बाद झालेला आहे. इथे संधी मिळालेली नाहीये. आणखीन एक धक्का. वरती चेतन पाटीलचा झेल सोडला होता परंतु झेल घेतल्यानंतर सेलिब्रेशन त्याला करायचं होतं परंतु अखेर त्यांनी स्वतःला रोखलं. कंट्रोल दाखवला
आणि इथे जर पाहिलं तर महत्त्वाची विकेट प्राप्त केली गोलंदाज स्वयं भगतनं. स्वयंचं कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी तो करतोय, इम्प्रेस करतो. या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, या षटकामध्ये धावा त्याने रोखलेत. आतापर्यंत फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या आणि महत्त्वाची विकेट प्राप्त केली. फलंदाज चेतन पाटील चांगला बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानावरती रवी हा फलंदाज दाखल होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्वयं भगत बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. हो, खोलवर टप्प्याने चेंडू होता परंतु इथे पंचाकडे अपील केली आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग होता या चेंडूवरती. उत्तरच नव्हतं रवीकडे. सिंगल मिळाली या चेंडूवरती. लेग बायच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. काय जबरदस्त कामगिरी करतायत सोनिका माता मालुडी संघाचे गोलंदाज. प्रभावित करतायत. मागील मॅचमध्ये फलंदाजी चांगली, या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली. काय जबरदस्त खेळ या संघाच्या माध्यमातून राहिला आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. कारण अगदी जर पाहिलं तर सोनिका माता मालुडी संघाचं आयोजन आहे आणि त्याच आयोजनामध्ये सोनिका माता मालुडी ए संघ लाजवाब प्रदर्शन करतोय. कारण अजिंक्य स्पोर्ट झूचंद्रसारख्या बलाढ्य संघाला आतापर्यंत धावा बनवण्यासाठी रोखलाय. परंतु इथून जर पाहिलं तर कल्पेश मात्रेला जबाबदारीनं खेळ करावा लागेल. जी जबाबदारी जी असते ना, ही तुमची वय पाहून येत नाही परंतु तुमचे खांदे मजबूत करून जाते. आणि या मॅचमध्ये जबाबदारीनं खेळ करावा लागेल कल्पेश मात्रे या खेळाडूला. कारण मधल्या फळीमध्ये तो मैदानावरती दाखल झाला आणि खऱ्या अर्थानं संघाला गरज आहे आणि इथून त्याच्या बॅटमधून मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, मोठा फटका हवेत खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे झेल घेण्याचा प्रयत्न. ओहो, मोठी विकेट या मॅच मध्ये. कल्पेश मात्रेचा इथे झेल कंप्लीट केलाय. महत्वाची विकेट. कल्पेश मात्रे देखील निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. दिशेने खेळण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी, परंतु लॉंग ऑनला काय जबरदस्त झेल कंप्लीट केला हर्षद पाटीलनं आणि इथे कल्पेश मात्रे बाद झाला. हर्षदचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये तो चांगली कामगिरी करतोय. विथ द बॅट चांगला परफॉर्मन्स, विथ द बॉल चांगला परफॉर्मन्स आणि फिल्डिंग करत असताना देखील तो इम्प्रेस करतोय. गोलंदाजी करताना देखील त्यांनी प्रभावित केलं, फलंदाजी करताना देखील प्रभावित केलं आणि क्षेत्ररक्षण करताना देखील प्रभावित करतायत. हो, खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल जात आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर कुशल होता आणि एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावरती. स्वयंचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. 2 महत्त्वाचे विकेट. चेतन पाटील आणि कल्पेश मात्रे हे 2 मोठे धक्के दिले आणि फक्त 4 धावा या षटकामध्ये त्याने खर्च केल्यात. एक वाईटच्या स्वरूपात धाव आली होती त्यामुळे 4 धावा त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि एकंदरीत संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 15 या आकड्यावरती. हा षटक भरपूर महत्त्वाचा आहे अजिंक्य स्पोर्ट झूचंद्र संघासाठी. कारण या षटकामध्ये धावा जर आल्या ना तर एक चांगलं टोटल पाहायला मिळेल. सन्मानजनक टोटल उभारावं लागेल या मॅचमध्ये. अफलातून कामगिरी राहिलेली आहे आतापर्यंत सोनिका माता मालुडी संघाची. परंतु या षटकामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण हा षटक भरपूर निर्णायक आहेत. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे टीम अजिंक्य स्पोर्ट झूचंद्र या टीमसाठी. षटक क्रमांक 3 हितेश चौधरी हा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला कुणाल मडके हा फलंदाज. कुणालला देखील दमखम दाखवावी लागेल. क्षमता आहे त्याच्याकडे. मोठे फटके खेळण्यासाठी तो देखील जाणला जातो. ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन केलं आहे. यावेळेस पाहिलं तर मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. तितकासा हा प्रॉमिसिंग हा स्ट्रोक नव्हता. फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती कुणालला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे 16 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा. स्वयं भगतनं या मॅचमध्ये कमबॅक करून दिलं टीम सोनिका माता मालुडीला. आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करायचं असेल ना तर या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रवीनं देखील केला, परंतु मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलेत हर्षदनं तिथे चुकी केली आहे. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्येला नवसंजीवनी देणारा फटका रवीच्या बॅटमधून येतोय. बॉल सीमारेषा पार, चौकार. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. जिथे 2 धावा होत्या ना तिथे 4 धावा पाहायला मिळाल्या, कारण फिल्डरनं चुकी केली. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. 20 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जयेश तांगडीनं खूप चांगलं कार्य केलं. खूप चांगल्या पद्धतीनं अगदी स्कोरबुक ते रंगवतात आणि इंटरबूथ माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, मोठा फटका रवीच्या बॅटमधून आलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. कॅच ड्रॉप आणि लगेचच मात्र दुसरी धाव घेण्यासाठी रवी आलेत आणि 2 धावा मिळाल्या. त्या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. या षटकामध्ये फिल्डिंग खराब व्हायला मिळते सोनिका माता मालोडी या संघाची, कारण मागील चेंडूवरती 4 धावा गेल्या. इथे जर पाहिलं तर झेल होता, परंतु कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा मिळाल्या फलंदाज रवीला. एक धाव इथे फार महत्त्वाची आहे या मॅचमध्ये आणि तो संघर्ष मैदानावरती सुरू आहे दोन्ही संघामध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. गतीमध्ये परिवर्तन. आडव्या बॅटनं बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. रवीच्या बॅटमधून एक मोठा षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत आहेत. इथे चौधरीच्या विरोधात आक्रमण करतायत रवी. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अफलातून स्ट्रोक. मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे सरळ चेंडूला धाडलं होतं. हो, लोअर फुटचा चेंडू होता. त्याच ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट कव्हरला जितू पाटील आहेत. चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि याही चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या देखील उभार होऊ शकतो. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र हा संघ एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथून देखील फाईट करू शकतो हा संघ. या संघाकडे चांगली गोलंदाजी आहे आणि खरं तर या दोन्ही संघाने आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं आहे. त्यामुळे हा सामना रंगेल. जबरदस्त सामना पाहायला मिळेल. गोलंदाज हितेश बॉलिंग ट्रॅकवरती. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चेंडू आलाय डॉट. पहिल्या सत्राचा अगदी खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 29 धावा आणि 30 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सोनिका माता मालोडी ए संघाच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय दिलीपजी मडवी उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागतरी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विशालजी मडवी दादाने विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण दिलीपजी मडवी यांचा स्वागताने सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि या व्यक्तिमत्वाचा स्वागताने सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. विशालजी मडवी या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून स्वागताने सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. 30 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत सोनिका माता मालोडी ए संघाला आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील सरवलीचा गोड आवाज विशाल पाटील.
परंतु इथे आजच्या दिवसामध्ये खरं तर खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. सरवलीचा गोड आवाज विशाल पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल, कारण आज खऱ्या अर्थानं चांगली साथ त्यांनी समालोचन करत असताना आम्हाला दिली आणि त्याचा स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण विशाल पाटील यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. विशाल मडवी दादाने विनंती करतोय की आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त गोड आवाज, सरवलीचा गोड आवाज खऱ्या अर्थानं भिवंडी क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला ऐकायला मिळतोय आणि त्याचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्याचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण विशाल पाटील यांचा आवाज ऐकणार आहोत. थँक्यू सो मच निशांतजी. असं पकल्या दिवसामधलं हे शेवटचं सत्र आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सोनिका माता मालोडी बी आयोजित श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि पकल्या सत्रामध्ये 29 धाबा बनवला गेला आणि 30 धाब्यांचं लक्ष इथे सेट केलं गेलं. 3 ओव्हरची मॅच. याआधी आपण पाहिलं की फार चांगली बॅटिंग या दोन्ही बॅटर्सने केली होती, हितेश आणि हर्षदने. पण या 30 धाब्यांच्या चेजमध्ये काय घडेल? पगलाच बॉल फुल लेंथ होता, लॉफ्टेड ड्राईव्ह समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ लॉंग ऑन दोन्ही फिल्डर्स पोहोचतात. बॉल फील्ड केला जातो, रनआउटची शक्यता झाली असती पण तसं काही झालं नाहीये. ओबत्रो देखील झाला आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 3 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील आणि या 3 धावेच्या मदतीने या सेकंड इनिंगला सुरुवात. धाव फलक 3 वरती आणि आपण पाकलं गेलं तर एका चेंडूचा खेळ करून बॅटर हितेश चौधरी देखील 3 वरती आहे. आता प्रथमचा स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर हर्षद आपल्याला पाहायला मिळतील. बट जर पाकलं गेलं या 30 इथे डिफेंड करायचं आहेत ना तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. कल्पेश म्हात्रे दरम्यान पगला षटकामध्ये गोलंदाजी करतात. UCN या वाहिनीचा देखील आवर्जून मी उल्लेख करेन, कारण याच वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे यूट्यूबवरती. आणि जेही प्रेक्षक सध्या घडीला आम्हाला पाहतात ऐकतात त्यांना आवर्जून सांगेन की चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. UCN ही वाहिनी जर पाहिलं गेलं जसे फाउंडर ओनर विजयदादा पाटील वडघरचे आहेत आणि मेन ऑपरेटर रुपेश ठाकरे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. 30 धाव्यांचं लक्ष, 3 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामध्ये मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते. पण त्यासाठी विकेट्स इथे काढावे लागतील, कारण ही जी जोडी आहे ही जोडी जर इथे खेळून गेली तर या रन्स चेज होण्याची दाट शक्यता आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बट त्या गोष्टीला जर थांबवायचं आहे, हा सामना इथे जिंकायचा आहे आणि फायनलमध्ये जर पोहोचायचं आहे तर आपला अव्वल दर्जाचा खेळ इथे अजिंक्य स्पोर्ट्स युचंद्र टीमला द्यावा लागेल. फिल्डिंगमध्ये आता काहीशे चेंजेस केले जातात. आता आपण जर पाहिलं तर कव्हर आणि ठीक त्यांचा मागे डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर आहे आणि ऑन साईडला जर आपण पाहिलं तर काऊ फेसला एक फिल्डर आणि एक फिल्डर अगदी डीप मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध पंच केला. आता बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेज असेल, फिल्डर धावतात बट त्यांना देखील बीट करून हा बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. इव्हिनिंग सेशन आणि गाणे देखील तितके चांगलेच ऐकवले जातात. पाहायला गेलं तर फनी सॉन्ग आहे बट त्याचं मिनिंग फार मोठं आहे जर त्याच्यावरती आपण विचार केला. पण आपण मॅचच्या दिशेने जाऊया. फुल लेंथ लो व फुल टॉस हवेमध्ये लॉंग ऑफ ला फिल्डर बट कॅच ड्रॉप
आणि ही कॅच सोडली की फायनल मॅचचं तिकीट सोडलं, आता हाच प्रश्न निर्माण होतोय. कारण हर्षद पाटीलचे विकेट फार मॅटर करते या मॅचच्या दृष्टिकोनातून टीम जुचंद्रसाठी. बट ही संधी इथे गमावली आणि कॅच इतकी कठीणही नव्हती लॉंग ऑफच्या फिल्डरसाठी. बट मिस्टेक आता घडली आणि एक सिंगल देखील पूर्ण धाव फलक आता 8 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल आता स्टेप आउट झाला हितेश स्टेप आउट झाला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आउट झालाय. षटकार जे मी म्हटलं की हितेश स्टेप आउट झाला आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर आउट झाला. षटकार येतोय. धाव फळक आता 14 विदाउट लॉस. 14 धावा धाव फळकावरती. आता फक्त 16 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत येणारे 13. स्लो वन आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह गॅप मध्ये हा फटका आणि हा बॉल देखील डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार आणि खेळ समाप्त. पकल्या षटकामध्ये 30 धावांच्या चेज मध्ये 18 धावा धाव फलकावरती. म्हणजे त्या 12 चेंडूंवरती आता फक्त 12 धावांची आवश्यकता. टास्क आता थोडा जास्त सोपा झाला असंच मी म्हणेन. आणि ते सोपं का झालं कारण हितेश चौधरीची बॅटिंग वन्स अगेन फार चांगली. दुसरं षटक गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये रुपेश मोरे दरम्यान गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. बट आता या पुढील जो प्रवास आहे अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या टीमसाठी फार अवघड झाला. कारण आता 12 चेंडू शिल्लक आणि 12 धावा डिफेंड करायचा आहेत. 1 ते 2 चांगले फटके जर आले तर याच ओव्हरमध्ये कदाचित मॅच फिनिश होऊ शकते. बट जर बल्कमध्ये विकेट्स येत आहेत, 6 पेक्षा कमी धावा जर या ओव्हरमध्ये खर्च होतात तर अंतिम षटकापर्यंत देखील ही लढत आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकते. पण सध्या सगळीला या मॅचमध्ये तर हॉट फेवरेट्स नक्कीच वाटतात आपल्याला. टीम सोनिका माता मालोडी ए टीम. चला आता थोडी घाई करा. 12 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची आवश्यकता आहे. हितेश चौधरी सध्या सगळीला नॉट आउट खेळतो. 13 धावा हितेशने या सामन्यामध्ये देखील बनवला. त्याच मालोडी ए संघ असंच वाटतं. बट त्यामध्ये अडथळे येतील का? सेकंड ओव्हर पगलाच बॉल ड्राईव्ह करायचं होतं. बॅट्स अगदी फेस ओपन मध्ये आहे आणि बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर आहे की नाही हा प्रश्न नक्कीच आहे. बट शेवटच्या मोमेंटला चेंडू उचलला जातो, फेकला जातो. बट काय लाजवाब एफर्ट आपल्याला काऊ फेसमध्ये जे फिल्डर होते कल्पेश म्हात्रे यांची जबरदस्त फिल्डिंग. सिंगल रन सोबत सोनिका माता मालोडी स्पोर्ट्स ए टीम ठरलेली आहे पकली फायनलिस्ट श्री सोनिका माता मालोडी चषक 2025 मधली. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम सोनिका माता मालोडी स्पोर्ट्स ए टीम अँड हार्ड लक टीम जुचंद्र. काहीशा मिस्टेक्स या सेमीफायनल 1 मध्ये घडल्या. बट ऑल ओव्हर हितेश चौधरी, हर्षद पाटील ऑल ओव्हर टीम वर्कच्या जोरावरती फायनल मॅच मध्ये पदार्पण इथे केलंय टीम मालोडी ए ने.